बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग माध्यमिक तर्फे आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत ऑनलाईन अध्यापन तासिकेस उपस्थित मुख्याध्यापक वर्ग, अधिकारी वर्ग, माझे सहकारी शिक्षक मित्र आणि लाडके विद्यार्थी यांचे मी हार्दिक स्वागत करते. मी नीता प्रदीप चौधरी, विलेपार्ले पश्चिम महापालिका माध्यमिक शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 2 या विषयाचा अभ्यास करणार आहोत. त्यात आपला घटक आहे दुभाजकाचे प्रमेय, कोन दुभाजकाचे प्रमेय, त्रिकोणातील बाजू व कोन यांच्या असमानतेचे गुणधर्म आणि एकरूप त्रिकोण या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यापैकी जो एकरूप त्रिकोण आहे, जो समरूप त्रिकोणाशी संबंधित घटक आहे, त्याची उजळणी मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेत आहे. एकरूप त्रिकोण. आता त्रिकोणांची एकरूपता. खर तर एकरूपता हा शब्द तुम्ही सर्वप्रथम इयत्ता 7वी मध्ये बघितला. त्यात रेषाखंडांची एकरूपता हा टॉपिक बघितला, वर्तुळाची एकरूपता. व एकरूपता म्हणजे दोन आकृत्या जेव्हा तंतोतंत जुळतात तेव्हा त्यांना आपण त्या दोन्ही आकृत्या एकरूप आहेत असे आपण म्हणतो. तर रेषाखंडांची लांबी जेव्हा एक समान असते तेव्हा ते दोन रेषाखंड एकरूप आहेत असे आपण म्हणतो. दोन वर्तुळांची त्रिज्या जेव्हा समान असते तेव्हा आपण त्यांना म्हणतो एकरूप आहेत. आता आपल्याला त्रिकोणांमधील एकरूपता बघायची आहे. त्रिकोणांमध्ये बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे त्रिकोणामध्ये 3 शिरोबिंदू आणि 3 बाजू असतात. म्हणजे एका त्रिकोणामध्ये एकूण 6 घटक असतात. त्यापैकी जर दिलेल्या एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे 3 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत कोनांशी एकरूप असतील आणि 3 संगत बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे आपण म्हणतो. पण दरवेळी 6 घटक दाखवणे आवश्यक नाही. त्यापैकी कोणतेही 3 घटक तुम्ही एकरूप दाखवले तर आपण ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. त्या कसोट्या आपण बघितलेल्या आहेत, त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या. बघा इथे त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR असेल तर कोण A हा कोण P शी एकरूप आहे, कोण B हा कोण Q शी एकरूप आहे, कोण C हा कोण R शी एकरूप आहे. आणि बाजू बघा, बाजू AB एकरूप बाजू PQ, बाजू BC एकरूप बाजू QR आणि बाजू CA एकरूप बाजू PR आहे. असे असल्यास हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. दोन आकृत्या जेव्हा तंतोतंत जुळतात तेव्हा आपण त्यांना एकरूप आकृत्या असे म्हणतो. आता आपण समरूप आकृत्या बघणार आहोत. समरूप आकृत्या म्हणजे आता बघा, तुम्हाला दिसत आहे ताजमहलचं चित्र आहे इथे आणि त्याच्या बाजूला सुद्धा ताजमहलचं चित्र आहे. पण दोन्ही आकृत्यांमध्ये, दोन्ही चित्रांमध्ये काय फरक लक्षात येतो आपल्या? पहिलं जे चित्र आहे ते मोठं आहे आणि त्याच्या बाजूचं जे चित्र आहे ते थोडं लहान आहे. पण दिसायला अगदी सारखे आहे, फक्त त्यांचा आकार भिन्न आहे. म्हणजे समान रूप असणाऱ्या आकृत्यांना आपण समरूप आकृत्या असे म्हणतो. नावातच दिसते बघा, समरूप, समान असलेल्या आकृत्या. सारख्या दिसणाऱ्या आकृत्यांना म्हणजेच समान रूप असलेल्या आकृत्यांना समरूप आकृत्या असे म्हणतात. आता हेच आपल्याला समरूपता त्रिकोणांमध्ये बघायचे. दोन त्रिकोण समरूप आहेत असे आपण केव्हा म्हणू शकतो? तर बघा, दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये बघा, हे दोन्ही त्रिकोण आकार तर सारखा आपल्याला दिसायला सारखे दिसतात. कोण A हा कोण P शी एकरूप दिसतोय, कोण B हा कोण Q शी एकरूप दिसतोय, कोण C हा कोण R शी एकरूप दिसतोय. परंतु त्रिकोण ABC हा मोठा आहे आणि त्रिकोण PQR हा लहान दिसतोय आपल्याला. तर समरूप दोन त्रिकोण समरूप केव्हा असतात? जेव्हा दिलेल्या एकाच एक संगतीनुसार दोन्ही त्रिकोणांचे कोन, कोण A आणि कोण P एकरूप आहेत, कोण B आणि कोण Q एकरूप आहेत, तसेच कोण C आणि कोण R हे एकरूप आहेत. आणि त्यांच्या बाजूंच्या बाबतीत आता बघा, कोण तर एकरूप दिसतात आपल्याला इथे, परंतु बाजू लहान मोठ्या दिसत आहेत.
पण बाजू लहान होताना एका विशिष्ट प्रमाणात त्या लहान झालेल्या आहेत. म्हणजे त्रिकोण एबीसी मध्ये ए हा पी शी संगत आहे, बी हा क्यू शी संगत आहे आणि सी हा आर शी संगत आहे. म्हणजे एबीसी व पी क्यू आर मध्ये आपण बाजू एबी छेद बाजू पी क्यू तसेच बाजू बीसी छेद बाजू क्यू आर आणि बाजू एसी छेद बाजू पी आर असेल. म्हणजे तिन्ही बाजूंचे गुणोत्तर जर सारखं असेल तर आपण म्हणू शकतो की हे दोन त्रिकोण समरूप आहेत. आता हे विशेष म्हणजे तुम्हाला उदाहरणं सोडवताना तुम्हाला त्याच्या संगत बाजू लिहिताना आलं पाहिजे. ते लिहिताना कसं बघायचं आहे, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर हे समरूप असल्यास बघा पहिले दोन नावं घेतले तुम्ही ए बी छेद पी क्यू. मग तुम्ही पहिल्या त्रिकोणाचे जेव्हा पहिले दोन नावं घेताय तेव्हा दुसऱ्या त्रिकोणाचे सुद्धा पहिले दोन नावं घ्यायचे. दुसऱ्या त्रिकोणाचे जेव्हा तुम्ही बीसी घेताय तेव्हा क्यू आरच घ्यायचा आहे आणि तिसरी बाजू घेताना तुम्ही एसी आणि पी आर. शक्यतो त्रिकोणांची नावं ही एकास एक संगतीनुसारच आपण लिहिणार आहोत. म्हणजे आकृतीमध्ये तुम्ही न बघता सुद्धा तुम्ही संगत बाजूंचे घटक असे लिहू शकतात. इकडे पहिले दोन घेतले तर इकडे सुद्धा पहिले दोन घ्यायचे, इकडे दुसरा तिसरा, इकडे दुसरा तिसरा आणि शेवटचं गुणोत्तर आपण एसी छेद पी आर इथे घेतलेलं आहे. बघा एबी छेद पी क्यू बरोबर बीसी छेद क्यू आर बरोबर एसी छेद पी आर. म्हणजे दोन त्रिकोणांमध्ये दिलेल्या एकास एक संगतीनुसार जर कोण एकरूप असतील आणि संगत बाजू प्रमाणात असतील म्हणजे त्यांचं गुणोत्तर सारखं असेल तर आपण म्हणू शकतो त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर हे समरूप आहेत. आणि ते आपण चिन्हाने कसं दाखवतो बघा, चिन्ह आपण एकरूपतेचं चिन्ह आपण शिकलो आहोत. एकरूपतेचं चिन्ह कसं आहे, बरोबरची खूण आणि त्याच्यावर अशी खूण आपण करतो. हे चिन्ह झालं एकरूपतेचं. आता समरूपतेचं चिन्ह बघा इथे फक्त एवढंच चिन्ह आहे. म्हणजे दिसायला फक्त सारख्या आहेत आकृत्या परंतु माप त्यांची भिन्न आहे, बाजूंची माप त्यांची भिन्न आहे. अशा चिन्हांनी आपण त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर हे समरूप दाखवतो. बघा पुन्हा एकदा ऐका, दोन त्रिकोण समरूप केव्हा असतात, जेव्हा त्यांचे संगत कोन एकरूप असतात आणि त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. प्रमाणात असतात म्हणजे त्यांचं गुणोत्तर सारखं असतं. मग आपण दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्या? दोन त्रिकोणांचे संगत कोन समान असतात व संगत बाजू प्रमाणात असतात तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप असतात. आता याच्या उलट बघा, व्यत्यास नेहमी आपण जेव्हा एखादं विधान करतो तेव्हा त्याचा व्यत्यास त्याच्यासोबतच येत असतो. दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात व संगत कोन एकरूप असतात. म्हणजे इथे बघा पहिलं वाक्य काय होतं, संगत कोन समान आणि संगत बाजू प्रमाणात तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप. दुसऱ्या वाक्यात बघा, दोन त्रिकोण जेव्हा समरूप तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात आणि संगत कोन एकरूप. म्हणजे तुम्ही एकूण 3 शब्द लक्षात ठेवायचे आहे. कोन जे आहे संगत कोन ते एकरूप असतात, संगत बाजू जे आहे त्या प्रमाणात असतात तेव्हा ते दोन त्रिकोण कसे असतात, समरूप असतात. म्हणजे कोन म्हटलं की एकरूप शब्द आला पाहिजे, बाजू म्हटलं की प्रमाणात आणि त्रिकोण समरूप. हे 3 शब्द जरी तुम्ही लक्षात ठेवले तर तुमच्या लक्षात राहतं की दोन त्रिकोण समरूप केव्हा असतात. आता याच्यावर आधारित आपण सराव संच 3.5 आपण बघणार आहोत. सराव संच 3.5 मधलं पहिलं उदाहरण बघा. जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN दिलेला आहे तर त्यांचे एकरूप असणारे संगत कोन लिहा आणि संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं पहिले दोन शब्द इकडे अक्षर घेतले तर इकडे पण पहिले दोन अक्षर घ्यायचे. आधी आपण एकरूप असणारे संगत कोन लिहून घेऊया. आता दिलेलं जे नाव आहे XYZ आणि LMN याचा अर्थ आहे X हा L शी संगत आहे, Y हा M शी संगत आहे
आणि झेड हा एन शी संगत आहे. तर आपण संगत कोण लिहिताना डायरेक्टली आपण कोन एक्स बरोबर एकरूप कोन एल, कोन वाय एकरूप कोन एम आणि कोन झेड एकरूप कोन एन असं लिहू शकतो. फक्त बाजू लिहिताना आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे. प्रमाणात असलेल्या संगत बाजू, बाजू एक्स वाय बघा पहिले दोन घेतले इकडे म्हणून इकडे एल एम घेतलं. बाजू एक्स वाय छेद एल एम, बाजू वाय झेड छेद एल एम एन, बाजू वाय झेड छेद एम एन, तसेच बाजू एक्स झेड छेद बाजू एल एन असं आपण म्हणू शकतो. एवढं तुमचं उत्तर आहे. म्हणजे तुम्हाला 9वी मध्ये समरूप त्रिकोणांचा जास्त डिटेल मध्ये अभ्यास नाही, फक्त तुम्हाला ओळख आहे. ते समरूपते जशा त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या आहेत तशा त्रिकोणाच्या समरूपतेच्या सुद्धा कसोट्या आहेत आणि त्या आपण इयत्ता 10वी मध्ये शिकणार आहोत. 9वी मध्ये आपल्याला फक्त काय एकरूप असणारे संगत कोण लिहा, संगत बाजू लिहा किंवा एक दोन बाजू दिल्या असतील तर तिसरी बाजू काढा, अशा प्रकारचे उदाहरण आपल्याला सराव संच 3.5 मध्ये सोडवायचे आहेत. तुम्हाला पहिल्या याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही लगेच स्क्रीनशॉट काढून घेत चला आणि नंतर तुम्ही वहीत ते लिहू शकता. दुसरं उदाहरण बघा. त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये एक्स वाय बरोबर 4 सेमी, वाय झेड बरोबर 6 सेमी, एक्स झेड बरोबर 5 सेमी जर त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण पी क्यू आर आणि पी क्यू बरोबर 8 सेमी असेल तर त्रिकोण पी क्यू आर च्या उरलेल्या बाजू काढा. बघा आता पहिले आपण काळजीपूर्वक पुन्हा एकदा बघूया काय काय आपल्याला दिलेलं आहे. पहिला मुद्दा तर त्रिकोण एक्स वाय झेड आणि त्रिकोण पी क्यू आर आपल्याला समरूप दिलेले आहेत, म्हणजे त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असणार. मग आपल्याला बाजू कोणकोणत्या दिल्या आहे? त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये आधी दिलेली माहिती लिहून घेऊ. त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये वाय झेड बरोबर 4 सेमी, सॉरी एक्स वाय बरोबर 4 सेमी, वाय झेड बरोबर 6 सेमी आणि एक्स झेड बरोबर 5 सेमी. त्यानंतर त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय दिलेलं आहे? पी क्यू बरोबर 8 सेमी. म्हणजे त्रिकोण पी क्यू आर ची आपल्याला एकच बाजू दिलेली आहे आणि प्रश्न आहे त्रिकोण पी क्यू आर च्या उरलेल्या बाजू काढा. म्हणजे त्रिकोण पी क्यू आर च्या बाजू कोणत्या उरल्या? मग पी क्यू आपल्याला दिली आहे म्हणजे क्यू आर आणि पी आर ह्या आपल्या उरलेल्या बाजू. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? बाजू क्यू आर आणि बाजू पी आर ची आपल्याला लांबी काढायची आहे. आता दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असणार. ते आपण आधी लिहून घेऊया. त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण पी क्यू आर दिले आहे. बघा हे कारण लिहिणं खूप गरजेचं असतं. कारण लिहिलं नाही तर तुमचा अर्धा मार्क कट होऊ शकतो. त्यानंतर आपण एक्स वाय संगत बाजू प्रमाणात लिहून घेऊ. एक्स वाय छेद पी क्यू बरोबर वाय झेड छेद क्यू आर बरोबर एक्स झेड छेद पी आर हे आपण लिहिलंय. आता आपल्याला यापैकी एकूण 4 किमती आपल्याला माहिती. त्या 4 किमती पहिल्या गुणोत्तरामध्ये बघा एक्स वाय ची किंमत आपल्याला 4 दिलेली आहे आणि पी क्यू ची किंमत आपल्याला 8 दिलेली आहे. म्हणजे पहिल्या गुणोत्तराची किंमत आपण काढू शकतो. आता दुसऱ्या गुणोत्तरामध्ये बघा वाय झेड आपल्याला 6 दिलेला आहे परंतु क्यू आर आपल्याला काढायचा आहे आणि तिसऱ्या गुणोत्तरामध्ये एक्स झेड आपल्याला 5 दिला आहे आणि पी आर आपल्याला काढायचं आहे. म्हणजे पहिल्या गुणोत्तराला आपण जर या दोघांसोबत एक टाक घेतलं तर आपण क्यू आर आणि पी आर ची किंमत काढू शकतो. इथे कारण द्यायचं आहे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आता पहिलं जे गुणोत्तर आहे ते मी एकदा दुसऱ्या सोबत घेतलं आहे आणि एकदा तिसऱ्या गुणोत्तरासोबत घेतलेलं आहे. पहिल्या गुणोत्तराच्या किमती टाका. एक्स वाय बरोबर 4 आणि पी क्यू बरोबर 8 आणि वाय झेड आपल्याला दिलेला आहे 6. तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला क्यू आर ची किंमत मिळेल. तसेच या बाजूला बघा एक्स वाय ची किंमत 4 आणि पी क्यू ची किंमत 8 बरोबर एक्स झेड ची किंमत 5 आणि पी आर ची किंमत आपल्याला काढायची. इथे सुद्धा आपण तिरकस गुणाकार करून उत्तर काढू शकतो. 8 गुणिले 6 छेद 4. आता 4चा भाग जातोय 4 दुनी 8 आणि 2 गुणिले 6 आपलं उत्तर येणार आहे क्यू आर बरोबर 12. तसेच या बाजूला बघा पी आर बरोबर 4 गुणिले 4 4 दुनी 8 म्हणजे 2
2 गुणिले 5 बरोबर 10 उत्तर आपलं येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर आलं आहे QR बरोबर 12 व PR बरोबर 10 आणि त्रिकोण PQR च्या उरलेल्या बाजू आपण इथे काढलेल्या आहेत. तिसरं उदाहरण आपण बघूया. समरूप त्रिकोणांच्या जोडीची कच्ची आकृती काढा. त्रिकोणांना नावे द्या. त्यांचे संगत कोन सारख्या खुणांनी दाखवा. त्रिकोणाच्या संगत बाजूंच्या लांबी प्रमाणात असलेल्या संख्यांनी दाखवा. आता बघा हा मुक्त प्रश्न आहे. मुक्त प्रश्न म्हणजे काय? प्रत्येक विद्यार्थी याचं वेगळं उत्तर लिहू शकतो. वेगळं उत्तर म्हणजे वेगळ्या मापाची आकृती तो काढू शकतो. काढायचं तुम्हाला त्रिकोणच आहे, पण तो वेगवेगळ्या मापाचा आपण काढू शकतो. मग कच्ची आकृती म्हटल्यानंतर आपण माप इथे घ्यायची नाहीयेत. आपण 2 त्रिकोण इथे समरूप त्रिकोणांची जोडी आपल्याला काढायची. मग जोडीची आकृती काढली. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. आता आकृती कच्ची असली तरी सुद्धा ती समरूप आपल्याला दिसली पाहिजे अशी आकृती काढायची आहे. नाहीतर एक लघुकोन त्रिकोण आणि एक विशालकोन त्रिकोण असं जर तुम्ही काढलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR दोन्ही तुम्ही लघुकोन आणि दिसायला सुद्धा A आणि P संगत दिसत आहे. B आणि Q संगत दिसत आहे. C आणि R संगत दिसत आहे. आता यातला पहिला जो पार्ट आहे समरूप त्रिकोणांच्या जोडीची कच्ची आकृती काढा ती आपण काढलेली आहे. त्रिकोणांना नावे द्या. आपण नावे दिली आहेत ABC आणि त्रिकोण PQR. त्यांचे संगत कोन सारख्या खुणांनी दाखवा. बघा भूमितीमध्ये खूप महत्वाचं आहे ज्या खुणा असतात, कारण त्या खुणाच आपल्याला सांगत असतात की कोणता कोन कोणत्या कोणाशी एकरूप आहे किंवा कोणती बाजू कोणत्या बाजूशी एकरूप आहे. बघा इथे कोन A जो आहे इथे गुणाकाराची फुली दाखवली आहे, सेम तशीच आपण इकडे P च्या इथे दाखवली आहे. म्हणजे कोन A आणि कोन P हे एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे कोन B आणि कोन Q हे सुद्धा सारख्या खुणांनी दाखवले, म्हणजे कोन B आणि कोन Q सुद्धा एकरूप आहेत. त्याचप्रमाणे कोन C आणि कोन R इथे सुद्धा आपण सारखं चिन्ह दाखवले, म्हणजे ते काय आहेत? एकरूप आहेत. संगत कोन आपण सारख्या खुणांनी दाखवलेले आहेत. पुढचा प्रश्न आपला आहे त्यातच त्रिकोणाच्या संगत बाजूंच्या लांबी प्रमाणात असलेल्या संख्यांनी दाखवा. आता प्रमाणात म्हणजे काय? एकतर तुम्ही AB 4 घेतली तर त्याच्या इकडे आपण PQR लहान घेतला ABC पेक्षा, मग त्याच्या निम्मे करायचं. तुम्ही कोणत्याही याला गुणोत्तराने गुणलं तरी चालेल. मी दोनाने भागलं आहे AB 4, मग त्याला 2 भागल्यानंतर PQ आपला 2 आलेला आहे. त्यानंतर AC 4 त्याला 2 भागले, एकाच संख्येने तुम्हाला भागायचं आहे, तेव्हाच तुमचं गुणोत्तर सारखं येणार आहे. आणि BC च्या निम्मे 2.5. म्हणजे आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर AB छेद PQ आणि AC छेद PR आणि BC छेद QR यांची किंमत आपली 2:1 असं गुणोत्तर येणार आहे. जर तुम्ही इथे 6 घेतलं असतं आणि 2 भागलं असतं तर इथे तुमचं 3 उत्तर आलं असतं. हा मुक्त प्रश्न आहे. तुम्ही कोणत्याही किमती इथे घेऊ शकता. इथे आपला सराव संच 3.5 आपला संपतो. इथे आपला प्रकरण संपतोय. या प्रकरणामध्ये आपण काय काय शिकलो त्यावर आधारित उदाहरण आपण संकीर्ण प्रश्न संग्रह 3 मध्ये बघणार आहोत. त्याआधी प्रकरण थोडा मोठा आहे, तर आधी आपण काय शिकलो ते आपण एकदा उजळणी करूया. पहिलं प्रमेय आपण या प्रकरणामध्ये शिकलो त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय. ते म्हणजे काय? त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे एवढे असते. त्रिकोणाचा बाह्य कोन हा आपण इयत्ता 7वी पासून शिकत आलो आहोत. फक्त त्याचा जो गुणधर्म आहे त्याचे दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढं त्याचं माप असतं. त्यानंतर त्रिकोणाची एकरूपता व त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या. बघा मी सुरुवातीला तुम्हाला त्रिकोणाच्या एकरूपतेबद्दल सांगितलं. त्यामध्ये बघा 6 घटक असतात, त्यापैकी कोणतेही 3 म्हणजे 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन असे जर एका त्रिकोणाचे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत घटकांशी जर एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार
एकरूप असतात. त्याचप्रमाणे बा 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 म्हणजे तीन बाजू एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकरूप असतात. त्यानंतर कोबाको कसोटी. कोबाको कसोटी म्हणजे दोन कोन दिसत आहेत आणि नावातच आहे बघा आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू. एका त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली एक बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन कोन आणि बाजूंशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात कोबाको कसोटीनुसार. आणि ही जरा स्पेशल कसोटी आहे कर्णभुजा कसोटी. ही फक्त आपण काटकोन त्रिकोणातच वापरू शकतो कारण कर्ण हा फक्त काटकोन त्रिकोणात असतो. दोन काटकोन त्रिकोणात कर्ण आणि भुज एक संगत भुजा दुसऱ्या काटकोन त्रिकोणाशी जर एकरूप असेल तर त्याला आपण कर्णभुजा कसोटी असे म्हणतो. त्यानंतर आपण बघितलं समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. बघा नावातच आहे समद्विभुज. सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन आणि भुज म्हणजे बाजू. असा आपला समद्विभुज त्रिकोण असतो. तर त्या त्रिकोणाचं प्रमेय काय आहे? जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोन एकरूप असतात. खूप महत्वाचा गुणधर्म आहे. आपल्याला पुढचे प्रमेय सिद्ध करताना 10वीला सुद्धा या प्रमेयाचा उपयोग होतो. काय? जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोन एकरूप असतात. आणि त्याचा व्यत्यास बघा, व्यत्यास म्हणजे आता आधी कोन घेणार नंतर बाजू. जर त्रिकोणाचे दोन कोन एकरूप असतील तर त्या कोनांसमोरील बाजू एकरूप असतात. म्हणजे आपल्याला लक्षात काय ठेवायचंय? जर त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोन एकरूप असतात आणि जर दोन कोन एकरूप असतील तर त्या कोनांसमोरील बाजू एकरूप असतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण बघितलं त्रिकोणाची मध्यगा. मध्यगा म्हणजे त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्या समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे त्रिकोणाची मध्यगा. आता त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात म्हणून आपण त्रिकोणाला तीन मध्यगा काढू शकतो आणि त्या तिन्ही मध्यगा एकसंपाती असतात आणि त्या संपात बिंदूला आपण मध्यगा संपात बिंदू किंवा गुरुत्व मध्य असे आपण त्याला म्हणतो. आणि त्या मध्यगेचा एक आपला गुणधर्म आपण लक्षात ठेवायचा आहे कायम की त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदू हा मध्यगेला 2:1 या प्रमाणात विभागतो. त्यानंतर काटकोन त्रिकोणाची जी कर्णाची मध्यगा आहे त्याचा एक गुणधर्म आपण लक्षात ठेवायचा आहे. काय आहे तो गुणधर्म? काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी ही कर्णाच्या निम्मी असते. यावर आधारित उदाहरण तुम्हाला येऊ शकता. काटकोन त्रिकोणात जर मध्यगा आपण काढली, कर्णावर काढलेली मध्यगा ती कर्णाच्या निम्मी असते. म्हणजे कर्ण जर 8 सेमी असेल तर मध्यगेची लांबी आपली 4 सेमी असणार. त्यानंतर लंबदुभाजकाचं प्रमेय आपण बघितलं. रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो आणि त्याचा व्यत्यास भाग 2 रेषाखंडाच्या टोकांपासून समदूर असलेला कोणताही बिंदू त्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावर असतो. म्हणजे आपल्याला जेव्हा सिद्धता करायची असते की दिलेली रेषा ही रेषाखंडाची लंबदुभाजक आहे तेव्हा आपण या दोन प्रमेयांचा उपयोग करू शकतो. त्यानंतर आपण बघितलं कोन दुभाजकाचे प्रमेय. भाग 1 बघा त्यातला. कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोनांच्या भुजांपासून समदूर असतो आणि त्याचा व्यत्यास भाग 2 कोनांच्या भुजांपासून समान अंतरावर असणारा कोणताही बिंदू त्या कोनांच्या दुभाजकावर असतो. याचा सुद्धा आपल्याला प्रमेय सिद्धतेमध्ये उपयोग होतो. त्यानंतर पुढचा पार्ट आहे त्रिकोणातील बाजू व कोन यांच्या असमानतेचे गुणधर्म. बघा समद्विभुज त्रिकोणामध्ये आपण बघितलं जर दोन बाजू एकरूप असतील तर त्यांचे समोरचे कोन एकरूप असतात. आता आपण काय बघतो इथे? असमानतेचे गुणधर्म. असमानता म्हणजे सारखे नाहीयेत त्रिकोणाच्या बाजू आणि कोन. तेव्हा काय असतं? तर जर त्रिकोणाच्या दोन बाजूंपैकी एक बाजू दुसरीपेक्षा मोठी असेल
तर मोठ्या बाजूसमोरील कोन लहान बाजूसमोरील कोनापेक्षा मोठा असतो. म्हणजे जर दोन बाजू समान नाहीयेत, एक मोठी आहे आणि एक लहान आहे, तर मोठ्या बाजूसमोरील कोन मोठा असतो कोणापेक्षा, लहान बाजूंसमोरील कोनापेक्षा तो मोठा असतो. आता हे झालं बाजूंच्या बाबतीत. पुढचं आहे कोनांच्या बाबतीत. त्रिकोणाचे दोन कोन असमान मापाचे असतील तर मोठ्या कोनासमोरील बाजू ही लहान कोनासमोरील बाजूपेक्षा मोठी असते. बघा, काटकोन त्रिकोणामध्ये सर्वात मोठी बाजू आपली कर्ण असतो आणि त्याच्या समोरचा जो कोन असतो 90 अंशाचा. हे आपण उदाहरण याच्यात लक्षात ठेवू शकतो की कर्ण हा सर्वात मोठा असतो आणि त्याच्या समोरचा जो कोन आहे 90 अंशाचा तो सुद्धा सर्वात मोठा असतो, कारण उरलेले दोन्ही कोन लघु कोन असतात, म्हणजे त्यांची बेरीज 90 अंश असते. त्यानंतर आपण बघितलं त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. म्हणजे एखादा त्रिकोण आपल्याला जेव्हा काढायचा असतो तेव्हा काय कंडिशन असते, काय अट असते, दोन बाजूंची जी बेरीज आहे ती तिसऱ्या बाजूपेक्षा लांबीपेक्षा आपल्याला जास्त पाहिजे, तरच आपण तो त्रिकोण काढू शकतो, अन्यथा त्रिकोण काढता येत नाही. हा गुणधर्म आपल्याला एका मार्कासाठी प्रश्न असतात त्याच्यात येऊ शकतो. त्यानंतर आज आपण बघितलं समरूप त्रिकोण. इथे आपलं प्रकरण आपला संपतो आणि त्यावर आधारित संकीर्ण प्रश्न संग्रह 3 आपण आज सोडवणार आहोत. पहिलं उदाहरण बघा. पहिलं उदाहरण आपलं संकीर्ण मधलं कायम अचूक पर्याय निवडा असं असतं. त्यातला तुम्हाला फक्त पर्याय एक निवडून लिहायचा असतो. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. पहिला प्रश्न बघा. एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी किती नसेल. बघा, प्रश्नाकडे लक्ष द्या. नसेल आहे. मग आत्ताच आपण एक प्रमेय बघितलं, त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही नेहमी तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त पाहिजे. मग इथे आपण पर्याय मध्ये बघू शकतो 3.7, 4.1, 3.8 आणि 3.4 आहेत. म्हणजे हे सर्व जे आहे ते 5 पेक्षा लहान आहेत. बरोबर, म्हणजे 5 ही कदाचित सर्वात मोठी बाजू असेल. मग यामध्ये उरलेली दुसरी बाजू जी आहे 1.5, त्यामध्ये आपण या बाजूंची जर बेरीज केली तर ती आपल्याला 5 पेक्षा जास्त पाहिजे, तरच तो त्रिकोण असू शकतो. आपला प्रश्न आहे नसेल, म्हणजे 1.5 अधिक 3.7 हे नक्की 5 पेक्षा जास्त आहे, म्हणजे हा पर्याय आपला येणार नाही. त्यानंतर 4.1 आणि 1.5 हे सुद्धा 5.6 आहे, म्हणजे आपला बी पर्याय सुद्धा येणार नाही. त्यानंतर 3.8 आणि 1.5 हे सुद्धा 5 पेक्षा जास्त आहे. आता उरला पर्याय डी. 3.4 आणि 1.5 यांची जर आपण बेरीज केली तर उत्तर येतं 4.9 आणि ते 5 पेक्षा कमी आहे. आपलं प्रमेय काय आहे, दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे 1.5 आणि 3.5 यांची बेरीज 5 पेक्षा जास्त होत नाही, म्हणजे तिसऱ्या बाजूची लांबी 3.4 नसेल. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय डी. तुम्हाला फक्त डी असं लिहिलं तरी मार्क मिळतात. तुम्हाला उत्तर 3.4 असं नाही लिहिलं तरी चालतं. दुसरा प्रश्न बघा. त्रिकोण PQR मध्ये जर कोन R हा कोन Q पेक्षा मोठा असेल तर डॅश 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 असेल. म्हणजे काय, तर बघा आता इथे आपण कोणता गुणधर्म वापरणार आहे, कोनांच्या असमानतेचा गुणधर्म. काय येतो गुणधर्म, जर त्रिकोणामध्ये मोठा कोन असेल तर त्या मोठ्या कोनासमोरील बाजू मोठी असते लहान कोनाच्या पेक्षा. म्हणजे R च्या समोरची बाजू. आता R च्या समोरची बाजू कोणती असेल, आपण आकृती न काढता तुम्ही मागच्या तासिकेला बघितलं असेल, मॅडमने आपल्याला सांगितलं होतं कोण R च्या समोरची बाजू. मग R च्या समोरच्या बाजूमध्ये R स्वतःच नाव येईल का, नाही.
म्हणजे आरच्या समोरची बाजू कोणती असणार आहे? पी क्यू, ती मोठी असणार आहे. कोणापेक्षा? तर क्यूच्या समोरच्या बाजूपेक्षा. तर क्यूच्या समोर बाजू कोणती असणार आहे? त्याच्या स्वतः क्यूचं नाव येणार नाही, म्हणजे पी आर. म्हणजे क्यू आर ही पी आर पेक्षा जास्त आहे. कोणता पर्याय दिसतो इथे? पर्याय क्रमांक बी, पी क्यू ही पी आर पेक्षा जास्त आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, त्रिकोण टी पी क्यू मध्ये कोण टी बरोबर 65 अंश, कोण पी बरोबर 95 अंश, तर खालील विधानांपैकी सत्य विधान कोणते? आता इथे सुद्धा आपण तोच गुणधर्म वापरणार आहोत, त्रिकोणाच्या कोनांच्या असमानतेचा गुणधर्म. म्हणजे जर कोन असमान असतील तर मोठ्या कोनासमोरील बाजू मोठी असते. आता इथे आपल्याला दोनच कोन दिलेत, टी चं माप आहे 65 आणि पी चं माप आहे 95. तर तिसरा कोन आपण काढू शकतो. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते या गुणधर्मानुसार. म्हणजे क्यू चं माप आपलं येणार आहे 180 तून आपण या दोघांची बेरीज वजा केली तर आपलं क्यू चं माप येणार आहे 20 अंश. मग सर्वात लहान कोन आपला आहे क्यू आणि सर्वात मोठा कोन आपला आहे पी. म्हणजे पी च्या समोरची बाजू टी 95 आहे, मग पी चं स्वतःचं नाव येणार नाही, म्हणजे टीक्यू ही सर्वात मोठी आहे. मग टीक्यू सर्वात मोठी कोणत्या पर्यायात दिसते आपल्याला? एकतर पर्याय बी मध्ये आहे आणि पर्याय डी मध्ये आपल्याला टीक्यू मोठा दिसतोय. त्यानंतर पी पेक्षा थोडा लहान कोण कोणता आहे? टी. मग टीच्या समोरची बाजू कोणती आहे? पीक्यू. म्हणजे पीक्यू ही त्याच्यापेक्षा लहान आहे. सर्वात मोठा टीक्यू, त्यानंतर पीक्यू आणि सर्वात शेवटी टीपी. पण चौथ्या पर्यायामध्ये बघा, पीक्यू हा सर्वात लहान दाखवलाय, म्हणजे चौथा पर्याय आपला त्यातून बाद होईल आणि उत्तर आपलं येईल पर्याय क्रमांक डी, बी. दुसरं उदाहरण बघा, त्रिकोण एबीसी हा समद्विभुज त्रिकोण आहे, ज्यात एबी बरोबर एसी आणि बीडी व सीई ह्या दोन मध्यगा आहेत. जर बीडी बरोबर तर बीडी बरोबर सीई दाखवा. बघा, त्रिकोण ए बी सी मध्ये काय काय एकरूप दिलेलं आहे? एबी आणि एसी, बाजू एबी आणि एसी म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे, दिलेला आहे आपल्याला. आणि बीडी व सीई या दोन मध्यगा आहेत. बीडी आणि सीई मध्यगा म्हणजेच काय? त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्या समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणारा. म्हणजेच बीडी ही जर मध्यगा आहे तर हा शिरोबिंदू आणि डी हा मध्यबिंदू आला, म्हणजेच एडी आणि सीडी या एकरूप होतील. त्याचप्रमाणे सीई ही सुद्धा मध्यगा आहे, म्हणजेच एई आणि ईबी या सुद्धा एकरूप होतील. आता आपल्याला दाखवायचं आहे बीडी एकरूप सी. बीडी आणि सी एकरूप दाखवण्यासाठी जर आपण त्रिकोण ए डी बी आणि त्रिकोण ए ई सी हे दोन त्रिकोण जर आपण एकरूप दाखवले तर त्यांच्या संगत बाजू एकरूप या गुणधर्मावरून आपण ते दोन बाजू एकरूप दाखवू शकतो. मग आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी 3 घटक लागतील. त्यातले 2 घटक आपल्याला दिलेले आहेत. कोणकोणते? AB बरोबर AC हे दिलेलं आहे. त्यानंतर जर AB बरोबर AC आहे तर त्यांचं निम्मा केल्यानंतर अर्धा अर्धा भाग सुद्धा एकरूप असेल, म्हणजे AE आणि AD हे सुद्धा एकरूप असतील. म्हणजे बाजू AB व AC वर रेख CE आणि BD या मध्यगा आहेत. आपण लिहून घ्यायचंय, म्हणजेच AE बरोबर BE बरोबर 1/2 AB. बघा, AE आणि BE बरोबर 1/2 AB. त्यानंतर त्याचप्रमाणे AC च्या बाबतीत लिहा, AD बरोबर CD बरोबर 1/2 AC. म्हणजेच AB आणि AC एकरूप आहे हे आपल्याला दिलेले आहे. म्हणजे त्यांना जर दोन्ही बाजूंना 1/2 नी गुणलं किंवा 2 भागलं तर आपलं उत्तर बघा 1/2 AB हे कशाच्या बरोबर आहे? AE च्या बरोबर. आणि 1/2 AC हे कशाच्या बरोबर आहे? AD च्या. म्हणजे आपण त्रिकोण ABD आणि त्रिकोण ACE ADB आणि AEC मध्ये म्हणू शकतो की AE आणि
बाजू एई एकरूप बाजू एडी. त्याचप्रमाणे एबी, रेख एबी आणि रेख एसी एकरूप हे आपल्याला दिलेलं आहे. आणि आता तिसरा घटक आपल्यासाठी आहे, कोण ए हा सामायिक आहे. बघा, त्रिकोण ए बी डी हा त्रिकोण आणि AEC दोघांमध्ये ए हे नाव आलंय हे म्हणजे तो सामायिक कोण आहे. मग सामायिक कोण नेहमी एकरूप असणार, म्हणजे बा को बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण आपले एकरूप झाले. बघा, दोन बाजू ए एडी आणि एबी यांच्यामध्ये समाविष्ट केलेला कोण ए, तसेच बाजू एडी एई आणि बाजू एसी यांच्यामध्ये समाविष्ट केलेला कोण ए हे जर एकरूप, तर त्या बाकोबा कसोटीनुसार दिलेले दोन त्रिकोण एकरूप झाले. आणि आपल्याला माहिती आहे, दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्यांचे उरलेले संगत घटक एकरूप असतात, म्हणजे त्याच्या संगत बाजू एकरूप असतात आणि संगत कोण सुद्धा एकरूप असतात. मग आपली एकच बाजू उरली, कोणती? बीडी आणि सी ही बाजू एक आपली उरली होती, ती सुद्धा एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंवरून एकरूप झाली, म्हणजेच बीडी आणि सी एकरूप. आणि बघा, तेच आपल्याला सिद्ध करायचं होतं, बीडी आणि सी. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढून घ्या. त्यानंतर तिसरं उदाहरण बघा, त्रिकोण PQR मध्ये जर PQ ही PR पेक्षा मोठी आहे, कोण Q व कोण R चे दुभाजक S बिंदूमध्ये छेदतात, तर दाखवा की SQ हा SR पेक्षा मोठा आहे. रेख QS हा बघा कोण PQR चा दुभाजक आहे. आपल्याला माहिती आहे, दुभाजक आहे म्हणजेच काय, तो कोणाचे दोन समान भाग करतो. म्हणजे हा जो प्रत्येक पार्ट आहे, कोणता, कोण PQS आणि कोण SQR हे दोन्ही सुद्धा कोण PQR च्या निम्मे असणार. दुभाजक आहे म्हणजे दोन सारखे भाग करतो, म्हणजे कोण PQR जर 60 असेल तर PSQ 30 आणि SQR 30 असे त्याचे दोन समान भाग होतात. दुभाजक, दु म्हणजे दोन, पण समान भाग होतात. त्याचप्रमाणे रेख SR हा सुद्धा कोण PRQ चा दुभाजक आहे, म्हणजेच कोण PRS आणि कोण SRQ हे कोण PRQ च्या निम्मे असतील, 1/2 ते असतील. आता त्रिकोण PQR मध्ये बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, PQ ही PR पेक्षा मोठी आहे. बघा, PQ कुठे आहे, इथे. PQ ही PR पेक्षा मोठी आहे. मग त्रिकोणाच्या बाजूंच्या असमानतेचा गुणधर्म, जर त्रिकोणाच्या दोन बाजू असमान मापाच्या असतील तर मोठ्या बाजू समोरील कोण हा लहान बाजू समोरील कोणापेक्षा मोठा असतो. मग आपल्याला मोठी कोण बाजू दिली आहे, PQ, म्हणजे कोण कोणता मोठा असणार, त्याच्या समोरचा कोण PRQ हा मोठा असणार. कोणापेक्षा, कोण PQR पेक्षा. तेच आपण लिहून घेतलेलं आहे, कोण PRQ हा मोठा कोण PQR पेक्षा. त्रिकोणातील मोठ्या बाजू समोरील कोण, कारण मोठी बाजू आपल्याला PQ ही दिलेली आहे. मग आता दोन्ही बाजूंना जर मी 2 ने भागलं तर 1/2 PRQ हा मोठाच येणार 1/2 PQR पेक्षा. आता समीकरण 1 मध्ये बघा, 1/2 PRQ कुठे आहे, इथे. 1/2 PRQ कोणाच्या बरोबर आहे तो, SRQ चा. त्याचप्रमाणे 1/2 PQR बघा, 1/2 PQR हा कोणाच्या बरोबरीने आहे, SQR. म्हणजे या दोघांच्या ऐवजी मी हे कोण लिहू शकते, PRQ च्या ऐवजी 1/2 PRQ च्या ऐवजी मी SRQ, तसेच 1/2 PQR च्या ऐवजी SQR असं लिहू शकतो समीकरण 1 वरून. आता बघा, त्रिकोणाच्या कोणांच्या असमानतेचे गुणधर्म, जर मोठा कोण असेल तर त्याच्या समोरची बाजू मोठी असते. मग SRQ कुठे आहे, SRQ त्याच्या समोरची बाजू कोणती आहे, QS ही मोठी असणार आहे, कारण SRQ मोठा आहे. आणि SQR बघा, SQR त्याच्या समोरची जी बाजू आहे SR ही लहान असणार आहे.
म्हणजे SRQ च्या समोरची बाजू SQ आणि SQR च्या समोरची बाजू SR. त्रिकोणाच्या मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते आणि तेच आपल्याला बघा सिद्ध करायचं होतं. SQ हा SR पेक्षा मोठा आहे. चौथ्या उदाहरणाकडे बघूया आपण. आकृतीमध्ये त्रिकोण ABC च्या बाजू BC वर D आणि E बिंदू असे आहेत की BD बरोबर CE तसेच AD बरोबर A. तर दाखवा की त्रिकोण ABD एकरूप त्रिकोण ACE. बघा आपण दिलेली माहिती आकृतीमध्ये एकदा चेक करूया. त्रिकोण ABC मध्ये बाजू BC ही बाजू BC आहे, त्याच्यावर D आणि E बिंदू असे घेतले आहेत की BD आणि EC बघा सारख्या खुणांनी दाखवले BD आणि EC हे आपल्याला ऑलरेडी एकरूप दिलेले आहेत. तसेच AD आणि AD आणि A हे सुद्धा आपल्याला एकरूप दाखवलेले दिलेले आहेत. आता दाखवायचं काय आपल्याला, सिद्ध काय करायचंय, ABD हा त्रिकोण आणि ACE हा म्हणजे जे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत ते आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. त्रिकोण ADE मध्ये समद्विभुज त्रिकोण आहे तो, कारण त्याच्या दोन बाजू एकरूप आहेत, म्हणजेच AD आणि AE ह्या एकरूप आहेत. आता जेव्हा दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे असतात तेव्हा आपण कोणते तरी तीन घटक आपण शोधत असतो. त्यापैकी दोन घटक आपल्याला दिलेले बघा, BD आणि EC एकरूप दिलेला आहे, AD आणि AE हे सुद्धा एकरूप दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला जर त्या दोघांनी समाविष्ट केलेला कोन म्हणजे कोणता, ADB आणि AEC हे दोन कोन जर आपण एकरूप दाखवले तर आपण बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप दाखवू शकतो. मग त्यासाठी आपण दिलेल्या गोष्टींचा वापर करणार आहोत. AD आणि DE, AD आणि AE हे एकरूप दिले म्हणजे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय वापरा. त्या बाजूंसमोरील कोन हे मोठे असतात. मग बघा बाजू AD च्या समोरचा कोन कोणता आहे आणि बाजू AE च्या समोरचा, बाजू AE च्या समोरचा कोन आहे ADE आणि बाजू AD च्या समोरचा कोन आहे कोन AED आणि ADE हे दोन्ही कोन एकरूप झाले. जर आपण ADB आणि ADE हे दोन त्रिकोण बघितले तर ते रेषीय जोडीतील कोन आहे. रेषीय जोडीतील कोन कसे असतात, पूरक असतात, म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे कोन ADB आणि कोन ADE यांची बेरीज आपली आली 180 अंश. त्याचप्रमाणे इकडे बघा AEC आणि AED हे सुद्धा रेषीय जोडीतील कोन आहेत, मग ते त्यांची बेरीज सुद्धा 180 अंश येईल. आता या तीन समीकरणांकडे आपण नीट लक्षपूर्वक बघितलं तर आपल्या लक्षात येतंय की ब्लॅक अक्षरामध्ये लिहिलेलं, काळ्या अक्षरात लिहिलेलं कोन ADE आणि कोन AED हे जर एकरूप आहेत, समीकरणाच्या उजव्या बाजू सारख्या आहेत 180 आणि डाव्या बाजूंमध्ये सुद्धा एक भाग सारखा आहे, म्हणजेच कोन ADB आणि कोन AEC हे एकरूप होतील. ते आपण लिहून घेऊ. मग कोन ADE एकरूप कोन AEC समीकरण 1 वरून. आता आपण दोन्ही त्रिकोणांचा विचार करणार आहोत. आपल्याला दोन बाजूंच्या मध्ये समाविष्ट असलेला कोन एकरूप मिळाला आहे, म्हणजे आपण बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप दाखवू शकतो. त्रिकोण ADB आणि त्रिकोण AEC. कोन ADB एकरूप कोन AEC हे आपण आता सिद्ध केलं समीकरण 4 वरून. त्यानंतर कोन बाजू BD आणि बाजू C हे एकरूप आहेत का दिलेले आहे आपल्याला. त्याचप्रमाणे बाजू AD आणि बाजू AE हे सुद्धा एकरूप आहे, आपल्याला दिलेलं आहे AD आणि AE, म्हणजे बाकोबा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण काय झाले, एकरूप झाले. आणि तेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. त्रिकोण ABD एकरूप त्रिकोण ACE. म्हणजे जेव्हा दोन त्रिकोण तुम्हाला एकरूप दाखवायचे असतात तेव्हा आपण तीन घटक शोधायचे. शक्यतो दोन घटक आपल्याला, दोन किंवा एक घटक आपल्याला दिलेला असतो, उरलेले घटक आपण शोधायचे असतात.
जेणेकरून आपण कोणत्या तरी एका कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप दाखवू शकतो. पुढचं उदाहरण बघा 5वं. आकृती 3.60 मध्ये त्रिकोण PQR च्या बाजू QR वर S हा बिंदू असा आहे की सिद्ध करा की PQ अधिक QR अधिक RP हा मोठा आहे PS च्या दुपटीपेक्षा तो मोठा आहे. आपण दिलेली माहिती आकृतीमध्ये बघूया एकदा. बाजू QR वर S हा बिंदू आहे, कोणताही एक बिंदू आहे आणि आपल्याला सिद्ध करायचंय की त्रिकोण PQR च्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे PQ अधिक QR अधिक RP या तिन्ही बाजूंची बेरीज ही PS च्या दुपटीपेक्षा जास्त आहे. आता इथे आपण त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते या गुणधर्माचा वापर आपण करणार आहोत. हा गुणधर्म आपण आधी वापरूया त्रिकोण PQS मध्ये. त्रिकोण PQS मध्ये बघा मग आपल्याला उजव्या बाजूला PS पाहिजे म्हणून मी उजव्या बाजूला PS ठेवलाय आणि PQ अधिक QS. PQ अधिक QS हा मोठा आहे PS पेक्षा आपल्या प्रमेयानुसार. त्याचप्रमाणे याला आपण समीकरण 1 नाव देऊया. त्याचप्रमाणे त्रिकोण PSR मध्ये SR अधिक RP हा PS पेक्षा मोठा आहे. आता PS आपण उजव्या बाजूला ठेवायचा आहे कारण आपल्याला सिद्धतेमध्ये उजव्या बाजूला PS हवाय. SR अधिक RP यांची बेरीज ही PS पेक्षा जास्त आहे. आता याला आपण समीकरण 2 नाव देऊया. समीकरण 1 व 2 ची आपण बेरीज करूया. उजव्या बाजूची बेरीज उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूची बेरीज डाव्या बाजूला. PQ अधिक QS अधिक SR अधिक RP हे मोठं आहे कोणापेक्षा? उजव्या बाजूला काय आहे? PS अधिक PS. आता PS अधिक PS म्हणजे 2 PS. परंतु QS आणि SR आकृतीमध्ये बघा. QS आणि SR हे मिळून काय बनतंय? QR बनतंय. म्हणजे QS अधिक SR जे अंडरलाईन केलेलं आहे आपण इथे त्याच्याऐवजी आपण QR लिहू शकतो. PQ अधिक QR अधिक RP हे 2 PS पेक्षा जास्त आहे आणि आपल्याला ते सिद्ध करायचं आहे. आता सराव संच आपण 3.5 पूर्ण केला. संकीर्ण मधले 5 उदाहरण आपण बघितले. जे 6वं उदाहरण आहे ते तुम्ही गृहपाठ म्हणून करायचं आहे. इथे आपला तिसरा प्रकरण जो आहे तो संपतो आणि उरलेले उदाहरण आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. त्यापैकी आता तुम्ही जे आपण मेन जे प्रमेय बघितले ते प्रमेय कसे वापरायचे, कुठे वापरायचे ते तुम्ही सगळं एकदा वाचून घ्या आणि लक्षात ठेवा. धन्यवाद.